कोण पुण्य यांचा, महाराज म्हणतात मलाही सांगता नाही येत. असं कोणतं पुण्य केल्यानं त्यांचा आम्हाला सेवक किंवा त्यांची भेट होईल, संत भेटतील. अनेक प्रमाणांचा जर धांडोळा घेतला तर महाराज म्हणतात अवर्णनीय आहे, शब्दातीत आहे. कोण पुण्य फळाले आजी देखिली पाऊले. लक्षात घ्या, कारण संत भेटीसाठी पुण्य मात्र हे निश्चितपणाने, मी म्हणतोय ना, संतांच्या भेटीसाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून तळमळ धडपड केली त्यांना मधल्या काळामध्ये देव देखील भेटला. भेटला का नाही? तुकोबारायांच्या भेटीसाठी 42 दिवस न अन्न पाणी घेता, मला वाटतं संप्रदायाचं पहिलं उपोषण आहे ते. कशासाठी? आरक्षणासाठी नाही, सद्गुरूंची भेट व्हावी, संत भेटावे आणि त्यांनीच आमच्या मस्तकावर हात ठेवून आम्हाला अलंकृत करावं, अनुग्रहित करावं. मधल्या काळामध्ये देवाने विचार केला, आपल्याकडे सांभाळायचं खाताय आणि हे जर आंदोलन करता जाग्यावर जर खपलं तर आपली खुर्ची गेल्याशिवाय राहणार नाही. लोक आम्हाला जाब विचारतील ना, तुमची काही जबाबदारी होती का नव्हती? आंदोलन स्थळी यावं, किमान सरबत घ्या, काय तुमच्या मागण्यांचा असेल तो आम्ही काय करू, विचार विनिमय करू. तुम्ही काहीतरी मध्यस्थी करणे तुमचं काम होतं का नाही असं जाब आम्हाला विचारतील, त्याला उत्तर द्यावी लागतील. देव मधल्या काळामध्ये आला म्हणा, काहो निळोबा, हे बघा जगाचा चालक मालक अधिष्ठाता असणारा मी परमात्मा आलेला, डोळे उघडा. डोळे उघडायची तरी किमान त्यांनी प्राथमिकता दाखवावी. निळोबारांनी डोळे सुद्धा उघडले नाही. म्हणजे कोण आपण? म्हणजे पंढरीचा पांडुरंग. कशासाठी आलात? म्हणजे तुमच्या गुरुनिष्ठेवर प्रसन्न होऊन तुम्हाला भेटीसाठी आलेलो आहेत. निळोबाराय म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी. तुला कधीपासून सवय लागली न बोलवता यावं? लोक मानानं जातात, लोक है की नाही? तुला न बोलवता पत्रिकेत नाव छापलं नाही, अलाउसिंग केलं नाही, काय नाही काय नाही, न बोलवता यायची सवय कधीपासून लागली? प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. न बोलवता तू कसा काय आला? बर असतील पांडुरंग, आम्हाला तुझ्याशी काही देणं घेणं. निर्वाणीच महाराज म्हणतात निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. आम्ही कोण देव असतो आम्ही ओळखत नाही. तुकयाचा धावा करीत असे. तुला आमच्यावर दया आली ना, असं तू दया अंतकरणातून मला भेटायला आलास ना. आता एक काम करा आलास तर, मी ज्याचं नामस्मरण करतोय, ज्यांची आराधना करतोय, ज्यांची प्रार्थना, ज्यांच्या विनवण्या करतोय, त्या तुकोबारायांना माझ्याकडे पाठवून द्या. आता हे फक्त देवच करू शकतो, बरं आमच्यासारखे बुवा नाही करू शकत. लक्षात घ्या, आम्ही फार फार तर तारखा मिळवून देऊ, याच्या पलीकडे काय करू शकत नाही. त्यामध्ये सुद्धा पर्सेंटेज आल्या. बोलू नये आपलेच जात आपलेच वोट. कुठे कुठे लोक काय काय करतील, काय त्याचा नियम, त्याचं काहीच सांगता येत नाही. लक्षात घ्या, या अंदर की बात मेरी भी चूप. लक्षात घ्या, निर्वाणीचं खडसावून निळोबराय सांगतात आमच्याकडे पुण्य आहे, त्या पुण्याचा खरा जर त्याचा परिपाक होत असेल, ते खरंच पुण्य जर फळाला येत असेल तर सद्गुरू मला काय करतील? भेट देतील. म्हणजे देवाला सुद्धा परत माघारी घालवायची ताकद कोणाकडे आहे? साधकाकडे आहे, निळोबरायांकडे आहे. ज्याच्या गाठी पुण्य आहे, मी म्हणतोय मधल्या काळामध्ये देव सुद्धा भेटून जाईल हो, पण त्या देवाला सुद्धा धुडकावणं, नको म्हणणं, माघारी घालवणं. मग लक्षात घ्या, देव भेटणं हे पुण्य थोडक्यात मिळवता येईल याला कदाचित. म्हणजे ते काही कमी असेल असं मी म्हणणार नाही, पण मिळून जाईल. काही गोष्टी केल्यानंतर नाही, बघा काही संत महात्म्याने हे कार्य केल्यानंतर तुम्हाला ह्या पदावर जाता येईल. लक्षात ठेवा. या भारताचा नागरिक आहे, त्याला पंतप्रधान सुद्धा होता येत, राष्ट्रपती होता येत, तिथून खाली जेवढी काही पद आहेत ती सगळी पद मिळवता येतात. फक्त अट काय? तो भारतातला काय असायला, तो नागरिक असावा लागेल. भारतीय त्याचं काय असावं लागेल? नागरिकत्व असावं लागेल. त्याला सगळ्या पदावर जाता येत. तसं महाराज म्हणतात हे काम केल्यानंतर तुम्हाला या पदावर जाता येईल. काय? भूदाने ओसी भूपाळू. भूदान केल्यानंतर तुम्हाला राजा होता येईल. सुवर्णकांते
सुवर्णदान एकांते सोजवळू, सुवर्णदानानं गोरी गुमटी मुलं तुम्हाला प्राप्त होतील, भेटतील. लक्षात घ्या. मग असं काय केल्यानंतर संत भेटतील, ते दिल्यानंतर त्याचं पुण्य निर्माण होईल. महाराज म्हणतात नाही सांगता येत. कसं काय? कारण आम्ही पुण्य करत असताना सकाम इच्छानं काय करतो, कार्य करतो, है की नाही. तुम्ही कीर्तनाला आलात, असेच आलात का वेळ होता म्हणून आलात का ती सेवा करायची म्हणून आलात? कसं कसं आलो आपण? तुमची भूमिका काय कीर्तनाला येण्याची? सप्ताह म्हणून आलो? कसा आला तुम्ही? एक जण म्हणला मोटरसायकल घेऊन आलो. मी तसं विचारलेलं नाही. कोण म्हणलं कीर्तन झाल्यानंतर पंगत आहे म्हणून आलो. कसं म्हणजे कोणत्या भूमिकेतनं आपण कीर्तनाला आलो? भूमिका काय? प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे महाराज. वारीला येणाऱ्यांचे 3 वर्ग आहेत, हौसे, गवसे, नवसे. काल दिंडीमध्ये आमचा एक जोडीदार न चप्पल घालता चालत होता. ते आम्हाला बाकीचे खुणवायचे, महाराज त्यांनी चप्पल का घातली नाही. म्हणजे त्याला विचारा, मला कशाला विचारा. म्हणजे काहीतरी नवस असेल म्हणजे त्यालाच विचारा, त्याच्याकडनं उत्तर घ्या. त्यांना विचार केले, म्हणजे बुवा चप्पल का घातलं नाही? काहींच असं म्हणणं, न चप्पल घालता वारी केली की दोन्हीचे 4 होतात. आकाश महाराज तसं काय आहे का? आणि तसं असतं तर वधूवर मंडळ स्थापनच झालं नसतं. सगळेच आणवाणी एक वारी चालले असते, दुसऱ्या वारीला दोघं आले असते वारीला.